आंबेगाव तालुक्याच्या या पूर्व पट्ट्यात लोणी धामणी परिसरामध्ये जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पण आजपर्यंत पाऊस नाही आणि हे पाऊस कारणामुळं आमची पेरणी रखडलेली आहे किंवा जमिनीची मशागत लोकांनी ट्रॅक्टर वापरून ढेकळं फोडलेली आहे, परंतु पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस नसल्यामुळं आज गेले महिन्यापासून आम्हाला पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहे, पण ते माणसांचे पिण्याच्या पाण्याचं भागवत होतं. पण आजपासून असं झालं की जनावरांनासुद्धा पाणी पिण्याला नाही आणि त्या संदर्भात आम्ही तहसीलला मागणी केलेली आहे, ग्रामपंचायतला मागणी केलेली आहे की दोन दिवसात आम्हाला जास्तीत जास्त टँकरचे परवाना द्या. आणि या ठिकाणी पाणी तर नाहीच आणि चाऱ्याचा इतका मोठा प्रश्न आहे की चारा पूर्णपणे संपलेला आहे आणि आमच्याकडं जनावरं आहेत, ती जनावरांना चारा काढायला अक्षरशः काही शेतकरी झाडाची पाला आणून घालतात, इतकी अवघड परिस्थिती झाली आहे. तेव्हा ह्या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या परिसराकडे शेतकरी असो किंवा जनावरांच्या खाद्याचा असो, जनावरांच्या पाणी पिण्याचा असो, याची लवकरात लवकर तजवीज करावी अशी मी विनंती करतो. पाणी नाही आहे आम्हाला. म्हणजे एक बोर होता आमचा, चालायचा थोडासा, त्याच्यामुळे आमचं प्यायचं भागायचं पाण्याचं. पण आता अशी परिस्थिती की टाकी पण भरत नाही आमची. दिवसभरात 2-3 वेळा मोटर चालू केलं तर बॅलर भरतो एक, म्हणजे 200 लिटर पाणी येते. आणि शेतीला तर काही पाण्याचा काही विषयच नाही आहे. 4 महिने झाले विहिरीला पाणी नाही, त्याच्यामुळं शेतीला बिलकुल पाणी नाही. आणि जो काय आम्ही साठा केला होता जनावरांच्या खाद्याचा, तोही पण आता संपत आलेला आहे, म्हणजे संपलाच आहे. आणि आता एवढे दिवस झाले, 15 जून तारीख उजाडली तरी पण पाऊस नाही आहे. म्हणजे परिस्थिती खूप भयानक आहे.